नमस्कार, मी ओम बानसकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. तुम्ही आपल्या 10वीला भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेचच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळतील. आपल्या 10वीचे नवीन एपिसोड पाहायला मिळतील. तर लगेचच सबस्क्राईब करा इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. सर, काय झालं? असं अचानक बोलवलं? पाटील मॅडमनी फॅमिली प्रॉब्लेम सांगून 2 महिन्याची रजा टाकली होती. गेले काही दिवस काहीच कॉन्टॅक्ट नव्हता आणि आज जंगम सरांनी हे दाखवलं. त्यांनी ही शाळा सोडली आहे. खूप दूरच्या एका दुर्गम शाळेत स्वतःची बदली करून घेतली आणि आता कोणाकडेच त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. घरचे सुद्धा काय सांगायला तयार नाहीत. पण सर, कॉन्टॅक्ट करणं तेवढी अवघड गोष्ट नाहीये ना. कनेक्ट होणं अवघड आहे. माझ्यासाठी ही चिठ्ठी सुद्धा दिली आहे. प्रिय म्हणण्याचा अधिकार तुम्ही दिला असलात तर तो माझा नाही, हे मला खूप आधीच कळायला हवं होतं. त्यामुळे कांबळे सर, जे काही होतं खूप सुंदर होतं. मनाच्या कप्प्यात कायम जपून ठेवावं, पण स्वतःपुरतं. तुमच्यासाठी जाधव मॅडम परफेक्ट आहे. मी पूर्ण विचार करूनच बोलते. कधीतरी मी तुम्हाला एकटं सोडलं, म्हणून कदाचित मी तुमच्या लायक नसेल आणि जाधव मॅडम तुमच्या आयुष्यात आला असाल. त्यामुळे आता मी माझं पूर्ण आयुष्य या दुर्गम भागातील मुलांच्या सेवेत घालवण्याचा निर्णय घेतला. तुम्ही लग्न न करता हेच सगळं करणार होता. असं समजत तुमचं स्वप्न मी पूर्ण करते. तुम्ही कुणाचं तरी स्वप्न आहात, करा ते पूर्ण. कारण अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं कुरूप आयुष्यभर ठणकत राहतं. तुमच्यासारख्या माणसाच्या वाट्याला ते कधीच येऊ नये. सारिका मॅडमचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. सुखत राहा. त्यांना इतकंच सांगेन, जी चूक मी केली
ती तुम्ही करू नका. सोन्यासारखा माणूस आहे, बाकी मोल करू नका. तुमची सदैव चिंता. पाटील मॅडम, सर, मला एकदाही त्यांना भेटावं वाटलं नाही. PhDचा अभ्यास सुरू आहे. परीक्षा होईपर्यंत भेटू नका म्हणाल्या होत्या. कारण तुम्हाला त्यांच्याशिवाय राहता यावं म्हणून म्हणाल्या. एकदा बोलल्या असत्या. सर, परीक्षेचा निकाल लागल्यावर पेपर बद्दल चर्चा करणं व्यर्थ असतं. मग आता 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 काय? माझ्यामुळे गेल्यात ना? मग मी जाते ही शाळा सोडून. हे गिल्ट घेऊन मी तर नाही राहू शकत. कुणीतरी माझ्यामुळे ही शाळा सोडणार असेल तर ती शाळा मलाही नकोय. म्हणजे मी नकोय? हो, नकोय. मॅडम, मॅडम, त्रास कोणाला होत नाही. मलाही झालेला जेव्हा त्यांचं लग्न झालं, आणि तितकाच आनंद झाला होता जेव्हा त्या परत आल्या. म्हणून तर त्यांचा निर्णय मान्य करताना मी त्यांना दोष दिला नाही, आणि आताही देणार नाही. कसं आहे ना मॅडम, माणूस कुठल्याही अवघड निर्णयावर इतक्या सहज आणि तात्पुरता अजिबात पोचलेला नसतो. सगळ्या बाजूनी 10 वेळा विचार करूनच ठरवत असतो. स्वतःला त्रास होणार हे माहिती असून देखील केवळ आपल्या माणसासाठी तो सहन करून त्याचं भलं करणं साधी गोष्ट नाही. आणि म्हणून मी आताही त्यांचा निर्णय मान्यच केलाय. तुम्हाला मी आवडत नसताना हे त्यांना समजलं म्हणून तर त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं. तुम्हाला अजूनही कळालं नाही का? तुम्ही आवडत नसता तर मी का थांबवलं असतं तुम्हाला या शाळेत? आणि आता का आलो असतो तुमच्या मागून? म्हणजे सर, खरंच? हो, मला आवडता तुम्ही. मला लग्न करायचंय तुमच्याशी. आणि पाटील मॅडमची अजिबात काळजी करू नका, कारण या लग्नाचा सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच तर होणार आहे. इतकं तर ओळखतो आम्ही एकमेकांना. मला तर काहीच खरं वाटे ना सर. मला तर वाटतंय आपण आता लग्नच करू.
म्हणजे बसेल विश्वास. खरंच करूया लग्न. मला तर कंटाळा आला या सगळ्याचा. मला सुद्धा कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. आणि मला नाही वाटत तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मला भेटेल. एकदा केलेली चूक परत करायची नाही. आता उशीर करायचा नाही आणि वाट देखील बघायची नाही. आता सरळ आपण तुमच्या घरच्यांशी बोलायला जाऊयात. चला बसा गाडीवर. आता अहो बसा. सर तुम्हा सगळ्यांना मला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात जास्त आनंदाची बातमी म्हणलात तरी चालेल. लगीन बिगीन ठरलं काय तुमचं? सर तुम्हाला कसं काय कळलं? अहो, माणसाला सगळ्यात जास्त आनंद लगीन ठरल्या होतो आणि लगीन झालं सगळ्यात जास्त दुःख. पण आमचं तसं काही होणार नाही याची खात्री आहे. आमचं आम्ही दोघं लग्न करतो एकमेकांशी. घ्या घ्या सर. म्हणजे मला जे वाटलं होतं तेच खरं निघालं म्हणायचं. आम्ही लपडं म्हणलं तुम्हाला राग याचा. आता तुम्हीच सांगताय. बरं आहे, चला जे झालं ते चांगलं झालं म्हणायचं. कांबळे सर फार छान बातमी दिलीत. अहो माझी म्हणजे आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करावं म्हणून. आहे का नाही कुरकुटे सर? कधी आहे लगीन? प्रेम तर लपून छपून केलं. लगीन तरी थाटामाटात करा. नाही सर, तेच पैसे आम्ही अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाला दान करणार आहोत. मला वाटलं होतंच तुम्ही असलंच काहीतरी करणार. अहो काय एवढ्या लोकांचं पडलेलं असतं तुम्हाला? हिथं आपली लोक खुश झाली पाहिजेत. अहो लोकांना कळलं पाहिजे शिक्षकांना पगार किती असतो. सर ते सगळ्यांना माहिती आहे. उलट शिक्षकांना सगळे चिंगूसच म्हणतात. मग अशा वेळी अनाथाश्रम वृद्धाश्रमांना मदत करून आपण किती उदार आहोत हे प्रूव्ह करायची संधी मिळते की आपल्याला. आणि लोकांचं काय सर, शिराभात खाल्ला काय आणि बासुंदी पुरी खाल्ली काय, लोक नावच ठेवणार आहेत. तेवढं खरं आहे बघा. अहो ते सगळं ठीक आहे कांबळे सर, पण निदान तुम्ही दोघांनी लग्न केलंय हे कळण्यासाठी तरी काय आहे की नाही आमच्यासाठी? असं कसं शिंदे सर, लग्न जरी साध्या पद्धतीनं असलं तरी सगळ्यांसाठी रिसेप्शन ठेवलंय. सगळ्यांनी आवर्जून यायचंय. सगळ्यांना खास निमंत्रण आहे. अहो येणार की, सगळी शाळा येणार. अहो शेवटी सगळ्यांची लाडकी जोडी आहे तुम्ही. काय कुरकुटे सर? तर त्रास आहे मला. नमस्ते, बसा. सर आज तुमच्या दोघांचा बी तास नाही, मग कसं काय आलाय? वर्ग शिक्षक आहे मी तुमचा, मला इथे यायला कोणाला विचारावं लागेल होय रे? तसं नाही सर, वर्ग तुमचाच आहे की, पण आज जोडीनं आलाय म्हणून म्हणलं. आता ही जोडी तुम्हाला अशीच दिसणार आहे, कायम एकत्र सगळीकडे. कस काय? सांगतो तुला तर सगळ्यात आधी सांगतो बाबा. जाधव मॅडम आणि माझं लग्न ठरलंय. येत्या पुढच्या आठवड्यात आम्ही लग्न करतोय कोर्टात. पण सगळ्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय बरं का, त्यामुळे सगळ्यांनी यायचंय. सर रविवारचं घ्या.
म्हणजे सगळी येऊ, नाहीतर शाळा कामून बुडवली म्हणून लग्नातच वरडाला मासनी. काळजी करू नका, शाळेच्या सुट्टीचा दिवस बघूनच आम्ही तारीख ठरवली आहे. होय सर, पण मॅडमच्या घरची कशी तयार झाली? झाले. पुस्तक वाचणारी माणसं निघाले माझे सासू सासरे दोघेही. आणि पुस्तक वाचणाऱ्यांना माणसं वाचायला वेळ लागत नाही. आणि ज्यांना माणसं वाचता येतात ना, त्यांना फक्त माणसंच महत्वाचे असतात. त्यांच्यासोबत चिकटलेली जात नाही. आता तर मला बी वाचायचं आहे पुस्तक. पण अभिजित, वाचन म्हणजे फक्त शाळेची पुस्तक नाही हा. त्याच्या पुढे खूप मोठं जग आहे. खूप सारे लेखक आहेत, ते आधी समजून घ्यावे लागतील. असो, लग्नाच्या दिवशी रिसेप्शन ठेवलेलं आहे, सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे. हा सर, जेवायला काय काय असणार आहे? लाडू आहे तुझ्या एवढा मोठा, खातोच का? बरं ऐका, आम्ही एक मेनू ठरवलाय, पण तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय. आपण सगळं मागू. सर, आईस्क्रीम. सर, बासुंदी. सर, कंदी बेडा. अजून काय? सर, जिलेबी. सर, काजू कतली. सर, लाडू आणि रसगुल्ला. सर, पाकातलं गुलाबजाम. दोन्हीकडच्या पद्धतीनं झालेलं हे इथलं पहिलं लग्न असेल. खरं सांग, आज या घराला घर पण आलं. आणि माझ्या जगण्याला अर्थ. नमस्कार सर. अभिनंदन. 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 अभिनंदन सर. हे अनावश्यक खर्च टाळून हे जे काही छोटेखानी नियोजन केलं ना, ते आवडलं बरं का कांबळे सर. छान. खरं तर मला वाटतं असा विचार जर सगळ्यांनीच केला तर कितीतरी मुली सुखात राहतील, कारण त्यांचे वडील जिवंत असतील, कर्जाच्या ओझ्याखाली जाणार नाहीत, नाही का? सर, ही माझ्याकडून छोटीशी भेट. उघडून तर बघा काय त्यात. तुमच्यामुळे कळलं सर, ह्या दोघांशिवाय महाराष्ट्र एक होऊ शकत नाही. या दोघांच्यावरून एकमेकाला बोलण्यापेक्षा या दोघांच्याबद्दल वाचतो ना, तो खरा शाला. जसं की तुम्ही हे तुमच्या संग्रही ठेवा. आणि माझ्यासारखा कोणी भेटलाच तर त्याला आवर्जून वाचायला द्या बरं का. आणि मी वाचून दिलंय. सर, वाटलं नव्हतं तुमच्यात इतका बदल होईल. मॅडम, बदलाशिवाय कांबळे सरांसारखा माणूस कमवता येत नाही. मीच नाही
तिथं जमलेला प्रत्येक जण ह्या माणसासाठी आवर्जून आलाय. अहो, शाळेतल्या मुलांचा विचार करा ना. या मुलांना दुकानात पाठवताना आईवडील 50 वेळा विचार करतील, पण या रिसेप्शनला पाठवले म्हणजे मोठंच म्हणायचं. हे बी तुम्ही इथेच उघडून बघावं असं वाटतं आम्हाला. बर. सर, जेव्हापासून तुमचं लग्न ठरल्याचं कळलं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे विणायला घेतलं. सर मीच म्हणलं त्यासने स्वेटर देवा म्हणून. काय म्हणजे स्वेटर आवडतं ना तुम्हाला. आणि हो सर, ह्यांनी जरी इंडला असेल का नाही तरी आम्ही समजा पोरांनी याचं साहित्य आणलं बरं का. वा, खूप छान आहे, मस्त आहे. आणि सर, ही कागदाची हुडी आहे. यात आबांना तुमच्यासाठी संदेश लिहिलाय. म्हणजे लिहिलाय ते ना, पण भावना सगळ्यांच्या आहेत. एक मिनिट, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. माझ्या विद्यार्थ्यांनी कागदाची एक होडी बनवली आहे आणि त्यावर काहीतरी लिहिलंय सुद्धा. मी तुम्हाला वाचून दाखवतो. कांबळे सर, ही शिक्षणाची होडी तुमच्यामुळे आयुष्याच्या किनाऱ्याला लागली, नाहीतर गरिबीच्या आणि परिस्थितींच्या लाटांनी तिला कवाच बुडवली असती. असाच तुमच्या संसाराला बी किनारा लागला हे बघून लय बरं वाटतंय. कारण ह्या तुमच्या लग्नाच्या होडीनं बी लय लाटा बघितल्या. एकदाच लगीन झालं हे लय बरं झालं. तुम्हासनी आमच्या वेखंडवाडीच्या विद्यार्थ्यांकडून सप्रेम भेट, छोटीशी. काय झालं सर? आवडलं नाही का? नाही रे, एवढ्याशा वयात किती समज आली आहे तुम्हाला. खरंच जितकं कष्ट जास्त तितका माणूस लवकर मोठा होत असतो. हेच खरं. मला तुम्हा सगळ्यांचा खूप अभिमान आहे बरं का. आणि हे गिफ्ट छोटं नाही आहे, कारण त्यामागचा विचार खूप मोठा आहे. छान. अरे सागर, घ्या. सगळ्यांनी उद्यात. मॅडम, लाडू लाडू जिलबी लाडू 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 भात भात लाडू भात लाडू भात लाडू. भात ए सागऱ्या, भात अरे बाबा तुला मिळाला का नाही लाडू? का जिलबी देऊ? भात बी आहे बघ. सगळं मलाच वाढून खाऊन खाऊन मारता का? एवढ्याच्यानं काय होत आहे तुझं? भात 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 भात. भाजी देऊ का? पुरी आहे का? थांब आहेत. जोते तर लाडू खा. अरे आधीचा एक आहे की. अगं मग एकानं काय होणार आहे? आमासनी बी एखादा ठेव,
नाहीतर राहिलं तिला देखील पदरात बांधून. लाडू 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 लाडू